मिरज सिव्हिल रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा सुरू, बर्न आयसीयू, सोनोग्राफी विभाग, आधुनिक शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। दैनिक वृत्तवेध, जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी विभाग आणि आधुनिक शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार सुहास बाबर, नगरसेवक अतहर नायकवडी, नगरसेवक सागर वनखंडे यांच्यासह अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी सांगितले की सांगली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध आधुनिक विभाग सुरू करण्यात आले असून त्यासाठी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याचेही त्यांनी कौतुक केले। दरम्यान हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून तो पीपी तत्वावर न चालवता आवश्यक यंत्रसामग्री शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 4,80,00,000 रुपयात अत्याधुनिक बर्न आयसीयू उभारण्यात आला आहे। तसेच आधुनिक सोनोग्राफी विभाग सुरू करण्यात आला असून सुमारे 4 कोटी रुपयात शवविच्छेदन विभागही अद्ययावत करण्यात आला आहे। या विभागात एका वेळी 25 ते 30 मृतदेहांवर शवविच्छेदन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। माध्यमातून जसं रोजच्या गरजा, रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयातली मदत, समजा आता टंचाई नाही आहे अजून, पण टंचाई भासायला आली तर टँकर, हे जसं जिल्हा नियोजन करायचं असतं तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, जसं मिरज मेडिकल कॉलेज ही एक संस्था आहे, किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथालयासाठी केल्या, ती एक संस्था आहे। या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं। आणि त्यातून सुरेश भाऊ पालकमंत्री असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते। पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला लागते, वेटिंग नसतो, डॉक्टर म्हणतो की लवकर रिपोर्ट आणा। तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन बसल्या। आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो, तो इथे होताही, पण तो तेवढा प्लेझंट नव्हता। शेवटी पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो। त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमॉर्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणं, ह्या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या। त्याचं उद्घाटन होतं। त्याच्याबरोबरीने आणखी काय लागणार आहे त्याची यादी करा, कारण नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं, फ्रेश निधी येईल। तर तेही आम्ही सांगितलेलं। सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवरतात, तर प्रस्ताव दिला आहे आम्ही त्याला स्पीडअप करू, कारण ती खूप मोठी गरज आहे। बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिटर्न पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे। एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे, कोल्हापूरमध्ये तर खूप स्ट्रेंथन मजबूत झालं आहे, पण ह्यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ। अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणं। आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जे ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला बाहेरून फूड देता येत नाही, पण नातेवाईकांसाठी रोज आणि 1 महिना 2 महिने सातत्याने देत आहेत। अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का, ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही, तर इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना एक मिनिमम फूड मिळेल, अशा खूप गोष्टी करायच्या आहेत। सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी सर्व इलाजावर ही केल्या आहेत। अवस्थित तुम्ही असेल निधी पण मिळाला, मात्र हार्टच्या ऑपरेशनच्या बाबत प्रशासकीय मान्यता मिळाली होती, मात्र पीपी तत्वावर करण्याचा एक निर्णय आहे, त्याला नागरिक रुग्णांचा हे होते की म्हणजे कॅथलॅब
ते पण मग ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त आहे, 8 कोटीला मिळते. आपण प्रशासकीय मान्यता झाली त्याची. ठीक आहे, आम्ही बघतो. आम्ही कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मठाला तर CSR मधून दिली, शापूर बालाजी ग्रुपने फिलिप्सची दिली, कारण ते 8-12 या रेंजमध्ये असते. बरं ठीक आहे, बघू. हो.